कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे अर्थात शिवसेना गटाचे खासदार धैर्यशील माने व स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यात लढत चुरशीची होणार असे चित्र असताना आता महाविकास आघाडीकडून माजी आमदार सत्यजित पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. तर बहुजन आघाडीचे डीसी पाटील हे दोघे या निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने ही निवडणूक आता चुरशीची आणि चौरंगी होणार हे निश्चित झाले. खासदार धैर्यशील माने यांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित केली होती. पण भाजपसह अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची उमेदवारी बदलण्याचे वावटळ उठवले आणि एकच चर्चा सुरू झाली आणि ही चर्चा अद्यापही थांबलेली नाही. माजी खासदार राजू शेट्टी हे महाविकास आघाडीत सहभागी होणार, पाठिंबा देणार या चर्चेने तर मतदारसंघात गोंधळ घातला. आता खासदार माने विरुद्ध राजू शेट्टी यांच्यातच चुरशीची लढत होणार असे चित्र असताना कधी शौमिका महाडिक यांचे नाव पुढे आले. आता तर वंचितने डीसी पाटील व महाआघाडीने माजी आमदार सत्यजित पाटील यांना मैदानात उतरवल्याने तुल्यबळ लढत होणार हे निश्चित आहे. डीसी पाटील यांच्या एंट्रीने अनेकांच्या भुवया उंचवल्या. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.